श्री बालगोपाल तालीम मंडळ आयोजित चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत आज वेताळमाळ तालीम मंडळ आणि शिवाजी तरुण मंडळ या संघात सामना झाला। संपूर्ण वेळेत सामना 1-1 असा बरोबरीत सुटला। त्यामुळे सामन्याचा निर्णय टाय ब्रेकरवर घेण्यात आला। वेताळमाळ संघाचा गोलरक्षक आशिष कुरणे यानं अप्रतिम गोलरक्षण करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला। शिवाजी तरुण मंडळाचा 3-1 गोलनं पराभव करत वेताळमाळ संघानं या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला। श्री बालगोपाल तालीम मंडळाच्या वतीनं माजी आमदार स्वर्गीय चंद्रकांत जाधव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ छत्रपती शाहू स्टेडियमवर चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहेत। या स्पर्धेत आज वेताळमाळ तालीम मंडळ आणि शिवाजी तरुण मंडळ या दोन संघात उपांत्यपूर्व सामना झाला। हा सामना जिंकण्याच्या इराद्यानं शिवाजी तरुण मंडळाकडून आक्रमक खेळाचं धोरण अवलंबलं। त्यांच्या निखिल कदम, योगेश कदम, इंद्रजित चौगले, बसंता सिंग, सिद्धेश साळोखे यांनी वेताळमाळ संघावर दबाव निर्माण केला। सामन्याच्या 32व्या मिनिटाला निखिल कदमच्या पार्सवर खुर्शीद अलीनं गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। उत्तरार्धात वेताळमाळच्या राहुल पाटील, प्रणव कणसे, आकाश माळी, सर्वेश वाडकर, रणवीर जाधव, श्रीकांत माने, मणिकंदन मुरुगन यांच्या प्रयत्नाला यश आलं। सामन्याच्या 42व्या मिनिटाला राहुल पाटीलनं प्रणव कणसेच्या पासवर गोल करत संघाला 1-1 असं बरोबरीत आणलं। त्यामुळे सामन्याचा निकाल टाय ब्रेकरवर घेण्यात आला। त्यात वेताळमाळनं बाजी मारत हा सामना 3-1 गोलनं जिंकत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला।